नमस्कार लाडक्या बहिणींनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं स्वागत. लाडक्या बहिणीला महत्वाची खुश खबर देण्यात आलेली आहे. काल रंगपंचमी झाली. रंगपंचमी झाल्यानंतर आज 20 मार्च आणि 10व्या हप्त्याचं वाटप रंगपंचमी निमित्त तुम्हाला होणार आहे आणि स्पेशल तुमच्यासाठी 5 गिफ्ट सुद्धा वाटप होणार आहेत. रंगपंचमी तुमच्यासाठी कोणकोणते नियम तयार करण्यात आले आहेत, कोणकोणते गिफ्ट तुम्हाला देण्यात आहेत, महत्वाचं म्हणजे तुमच्या मोठमोठ्या अपडेट तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत. आता काय असणार आहेत अपडेट? सर्वात महत्वाचे अपडेट म्हणजे रंगपंचमी निमित्त महिलांना खुश केले जाणार आहे आणि जर केलं जाणार असेल तर ते कोणत्या महिलाला पैसे भेटणार आहेत, सर्वात महत्वाची अपडेट आपण जाणून घेणारच आहोत. त्यामुळे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कालच रंगपंचमी झाली. या सर्वांना रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपण जाणून घेणार आहोत आज रंगपंचमी निमित्त महिला खुश होणार का? जर होणार असतील तर त्या कोणत्या होणार आहेत आणि कोणत्या महिलांना आज पैसे भेटणार आहेत? आज महिलांना 500 रुपये भेटणार, काही महिलांना 1500 रुपये भेटणार, काही महिलांना 2100 रुपये भेटणार. 3 टप्प्यात विभागणी होणार आहेत. कोणत्या कोणत्या महिलांना पैसे भेटणार, कोणत्या कोणत्या महिलांना पैसे भेटणार नाहीत, याची सर्वात महत्वाच्या अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 2 ते 3 नियम तुमच्यासाठी आलेले आहेत. हे जर नियम तुम्ही पाळले नसतील तर त्या 2 नियमच्या शर्तीसाठी वेगवेगळ्या अटी आणि नियम करण्यात आले आहेत. तुम्हाला 10व्या हप्त्याचे वाटप होणार आहे. अन्यथा तुम्हाला जो 10वा हप्ता आहे, तुम्हाला ज्या अटी आणि नियमाचं पालन नाही केलं तर तुम्हाला 10व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागेल. एप्रिलचा हप्ता तुमच्यासाठी येणार नाही. आपण जाणून घेणार आहोत की महत्वाच्या अपडेट कोणकोणत्या अटी आणि नियम आहेत जे 10व्या हप्त्यासाठी तुम्हाला करण्यात आलेले आहेत. एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणकोणते 2 कागदपत्र लागणार आहेत, हे कागदपत्र अतिशय महत्वाचे आहेत आणि 4 नियम सुद्धा महत्वाचे आहेत. कारण लाडक्या बहिणीसाठी कोणते 2 नियम आलेले आहेत आपण जाणून घेणार आहोत. कारण आजचा व्हिडिओ हा सर्वात महत्वाचा असणार आहे. हे 2 नियम जर तुम्ही पाळले तर तुम्हाला 2 नियमाच्या अटीमध्ये तुम्ही बसलात तर तुम्हाला हे कोणकोणते 2 नियम आहेत, तर तुम्ही ज्या लाडक्या बहिणीला 8वा हप्ता भेटलाय, 9वा हप्ता भेटलाय, तर त्या लाडक्या बहिणीसाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे? अनेक महिला एप्रिल हप्त्यासाठी हे 2 तुम्हाला काम करावेच लागणार आहेत. ते 4 नियम कोणकोणते आहेत? सर्वात महत्वाची अपडेट, आजची अपडेट, आजच्या तुमच्यासाठी खास स्पेशल अपडेट असणार आहे. हे जर काम केलं तरच तुम्हाला या लाडक्या बहिणी योजनेचे 1500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. हे दुसरे काय काम असणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. 2 असे काम तुम्हाला आलेलं आहे. त्यामध्ये तुमचा नंबर लागलाय का हा सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि महत्वाची आणि ब्रेकिंग न्यूज देणार आहोत. ज्या पात्र महिला आहेत त्या पात्र महिला ठरतील त्यांच्यासाठी अपडेट सुद्धा, आणि ज्या अपात्र ठरतील त्यांच्या सुद्धा तुम्हाला काय करावं लागणार आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर केलं तर हे काम, हे 2 काम केलं तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटणार. नाहीतर हे 2 काम नाही केलं तर जवळजवळ तुम्ही सुद्धा पाहिला असेल महाराष्ट्रातील 52 लाख महिला ह्या अपात्र ठरलेत. लाडक्या बहिणी या अपात्र ठरल्यात. त्या 52 लाख मध्ये तुमचा नंबर लागलाय का ते आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या तुम्ही अटी आणि नियमाचं पालन केलं असेल तर तुम्ही 52 लाख महिलांमध्ये बसणार नाही ज्या महिला अपात्र ठरलेत. आणि ज्या महिला 52 लाख अपात्र ठरलेत त्यांच्यासाठी सुद्धा एक नवीन योजना आलेली आहे. ती योजना कोणती आली याच्याबद्दल सुद्धा डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. त्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेसाठी जवळजवळ जो आपला 10वा हप्ता आलाय, जे अपात्र महिला आहेत त्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट द्यावे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. सर्व लाडक्या माझ्या बहिणींनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. त्यामध्ये कोणकोणते अटी आणि नियम, आणि ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला आणि बालकल्याणाच्या विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीसाठी दुसरी एक योजना आणलेली आहे. तुम्हाला इथून पुढे 25,000 रुपयाचं अनुदान सुद्धा भेटणार आहे. तुम्हाला छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी, ज्या महिला गरीब आहेत, झाडू पोछा करतात, भाजीपाला विक्री करतात, अशा महिलांसाठी 25,000 रुपयाचं तुम्हाला अनुदान सुद्धा भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला डिटेल मध्ये माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहात.
त्यामुळे चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर तुम्हाला असेच नवनवीन अपडेट, महत्वाचे अपडेट तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो. जाणून घेऊयात कोणते 2 नियम आहेत आणि कोणते 4 नियम तुम्हाला पाळावे लागणार आहेत आणि कोणती 2 कागदपत्र आहेत. हे तुम्हाला कागदपत्र असतीलच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा पैसा भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला ओढ लागलीच असेल, कारण हे 2 कागदपत्र आणि 4 नियम तुम्ही पाळले नाही तर तुमच्यासाठी महिलांना 2100 रुपयाचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता हा तुम्हाला येणार नाही. याचे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आहेत. याची सविस्तर माहिती, डिटेल माहिती तुमच्यासाठी आज आपण घेऊन आलेलो. महत्वाची कामे असणार आहेत बरं का. व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे आणि महत्वाचं आहे की लाडक्या बहिणींना 500 पडणार आहेत. कशामुळे पडणार आहेत हे तर तुम्हाला सर्व डिटेल माहिती भेटणारच आहे. काही महिलांना 1500 रुपये सुद्धा भेटणार, काही महिलांना जून पासून 2100 रुपये भेटणार, एप्रिल पासूनच 2100 रुपये भेटणार का याची माहिती देखील तुम्हाला यामध्ये. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. आता 4 नियम कोणकोणते आहेत ते तर तुम्ही नियम मोडले तर 52 लाख महिलांमध्ये ज्या महिला अपात्र ठरलेत त्यामध्ये तुमचा नंबर लागू शकतो. महिलांमध्ये तुम्ही गेलेला असतो, ज्या महिला 52 लाख अपात्र झाल्यात त्या महिलांमध्ये तुमचा नंबर लागू नये म्हणून जे 4 नियम आहेत त्या 4 नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे. आता ते 4 नियम कोणकोणते आहेत ते डिटेल मध्ये आपण सांगणार आहोत. अपात्र ज्या महिला आहेत, ज्या लाडक्या बहिणीला अपात्र झालेत, अपात्र सुद्धा पात्र कशा होऊ शकतात याच्याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार. कोणत्या महिला या असणार आहेत, कोणकोणत्या महिलांना पैसे भेटणार, बाकीच्या ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्या अपात्र महिलांना सुद्धा काय करावं लागणार आहे, त्यासाठी 2 कागदपत्र जरूर करावे लागणार आहेत. ते 2 डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहेत याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार. लाडकी बहिणीसाठी नवीन नियम आणलेले आहेत. नवीन नियम म्हणजे कोणता नियम आणलेला आहे याची सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहोत. ज्या नवीन नियमात सुधारणा करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार का. आता अनेक नवीन नियम सुद्धा आणलेले आहेत. ज्या महिला अपात्र ठरलेत त्या महिलांसाठी नवीन नियम तयार करण्यात आलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला कोणकोणते नियम तयार करण्यात आलेत याची देखील संपूर्ण माहिती ह्या वेळी देणार आहेत. त्यामुळे तुम्हाला 2 डॉक्युमेंट लागणार आहेत. ते डॉक्युमेंट 4 नियम कोणकोणते याची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या वेळी देणार आहेत. ज्यामध्ये 52 लाखात ज्या महिला अपात्र ठरलेत त्या महिलांना सुद्धा तुम्हाला काय करावं लागणार आहे. त्यामध्ये कोणकोणते 52 लाख महिला अपात्र ठरल्यात, त्यांनी कोणती चुकी केली हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. ज्या महिलाकडे 4 चाकी गाडी तर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर महिलाच्या नावावरती असेल तर त्या 4 चाकी गाड्या मात्र ज्या लाडक्या बहीण योजनेच्या तुमचा समावेश राहिलेला नाही. ज्या महिलाकडे 4 चाकी गाड्या असतील तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेतून काढण्यात आलेलं आहे. ही सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. परंतु जर काही बाहेर काढणं असेल तरी सुद्धा तुम्हाला एक अट सांगणार आहे, एक डॉक्युमेंट सांगणार आहे. ते डॉक्युमेंट जमा केल्यानंतर तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवायचा आहे तो हप्ता तुम्हाला मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट जमा करायचं आहे याच्याबद्दल सुद्धा ते अपडेट तुम्हाला पुढे पाहणार आहोत. आता दुसरी अट इन्कम टॅक्स. ज्या महिला गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्स भरतात, ज्या महिलांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत आणि त्यांना जीएसटी नंबर आहे, त्यांच्याकडे पॅन कार्ड आहे, याची संपूर्ण डिटेल हे महाराष्ट्र सरकारकडे असतात. आणि जे गव्हर्नमेंटला टॅक्स भरतात या लाडक्या बहीण योजनेच्या महिला सुद्धा या योजनेतून अपात्र झाले आहेत अशी माहिती महाराष्ट्र सरकारकडून महिला आणि बाल कल्याणाच्या विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्वतः दिलेले आहे. त्यामुळं ज्या गव्हर्नमेंटला टॅक्स भरता असेल अशा महिला सुद्धा अपात्र ठरलेत. दुसऱ्या महिला त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, चुकून ज्या ज्या महिलांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त, म्हणजे त्यांचं वर्षाचं उत्पन्न कमीच आहे पण चुकून 2.5 लाखापेक्षा जास्त लागले आणि त्यांनी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्नाचे दाखले दिलेत, त्यासाठी तुम्ही उत्पन्नाचे दाखला 2.5 लाखापेक्षा आत काढून तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला उत्पन्नाचा दाखला करून तुम्हाला दुरुस्ती करण्यासाठी लवकरच एक वेबसाईट लॉन्च होणार आहे. तिथे तुम्हाला अपलोड उत्पन्नाचा जो उत्पन्नाचा दाखला आहे ते तिथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. हा झाला महत्वाचा एक डॉक्युमेंट. आता दुसरं कोणतं डॉक्युमेंट आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहिजे. तुम्ही जर लाडक्या बहीण योजनेतून बाहेर निघाला असेल तर तुम्हाला दुसरं डॉक्युमेंट कोणकोणते समाविष्ट करायचं आहे याची देखील माहिती तुम्हाला सर्वात अगोदर जी दुरुस्त करण्यासाठी ज्या लाडक्या बहीण योजना अपात्र झालेत पुन्हा एकदा ते दुरुस्ती करण्यासाठी संधी महाराष्ट्र सरकार तुम्हाला देणार आहे. आणि दुरुस्ती करण्याची संधी ती वेबसाईट सुद्धा लवकरच लॉन्च होणार आहे आणि त्याची सर्वात अगोदर लिंक आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती देणार आहेत. त्यामुळं आपली माहिती तुम्हाला असेच युट्यूब चॅनलची लिंक दुरुस्ती करण्यासाठी असेच अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन असतो. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि आपल्या युट्यूब चॅनल असेच अपडेट येण्यासाठी नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच भेटून जाईल. त्यामुळे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.
तर तुम्हाला दुसरं डॉक्युमेंट लागणार आहे, ते सुद्धा तुम्हाला ह्या मध्ये येणार आहे. ते दुसरं कुठलं डॉक्युमेंट आहे ते सुद्धा याची डिटेल माहिती आपण या. तर दुसरं पाहायला गेलं तर ज्या महिलांना 4-5 दिवसानंतर जी वेबसाईट लॉन्च होणार आहे त्याच्याबद्दल तर आपल्याला माहिती सांगणारच आहे. तर ज्या महिन्याला पैसे भेटलेत, अकाउंटला जमा झालेत, तर अनेक लोकांचं डॉक्युमेंट तुम्हाला दुसरं सुद्धा जमा करावं लागणार आहे. ज्या महिला नोकरीला सुद्धा असतील तरी सुद्धा तुम्ही लाभ घेत असाल, मात्र जे लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला बाहेर काढण्यात आलेलं आहे, ज्या महिला गव्हर्नमेंटचा जॉब करतात अशा महिलांना सुद्धा लाडक्या बहीण योजनेतून तुम्हाला बाहेर काढलेले आहेत. इथून पुढे तुम्हाला 500 रुपये किंवा इतर योजनाचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता, पण लाडक्या बहीण योजनेतून तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. तुम्हाला 500 रुपये भेटतील, 1500 रुपये भेटतील हे अजून फिक्स झालं नसतं. ज्या महिला गव्हर्नमेंटचे जॉब करतात या महिलांना सुद्धा अपात्र करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेली आहे. दुसरं पाहायला गेलं तर तुम्ही एक दुसरं डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला परंतु ते कुठलं डॉक्युमेंट हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आता ते कुठलं डॉक्युमेंट आहे, काय आहे, याच्याबद्दल संपूर्ण महत्वाचे 2 डॉक्युमेंट सांगणार आहोत. आता कोणते डॉक्युमेंट आहे केल्यानंतर तुम्हाला महिलांना 10व्या हप्त्याचं वाटप होणार आहे हे सांगितलं. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न तर तुम्हाला सांगितलं याचं डॉक्युमेंट. तर पुढे लगेच दुसरं डॉक्युमेंट सांगणार आहे. तर दुसरं कुठलं डॉक्युमेंट आहे, नंतर तुम्हाला त्यात कुठं जावं लागणार आहे, काय करावं लागणार आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर तुम्हाला रंगपंचमीत काही गिफ्ट सुद्धा देण्यात आले, म्हणजे 5 गिफ्ट तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी. आणि नंतर तुम्हाला लाडक्या बहिणी जो 10वा हप्ता आहे तो सर्वात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे. कारण 10व्या हप्त्याचं वाटप लवकरच होणार आहे, त्याची डिटेल्स तुम्हाला लगेच सांगणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर वाटप होणार आहे, तर आपल्याला वाटप तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. जवळजवळ 36 कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या लाडक्या बहिणी योजनेसाठी तरतूद करून ठेवण्यात आहे. त्यामुळे 2 लाख कोटी म्हणजे 2 कोटी महिलांना या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ होणार आहे. आता सध्या 2 कोटी 40 लाख महिला या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतात. त्यामधील अनेक महिला सुद्धा अपात्र होणार आहेत. त्यामध्ये तुमचा नंबर लावण्यानुसार तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे, कोणकोणत्या अटी आणि नियमाचं पालन करावं लागणार आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये होणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. त्यामुळे जे रंगपंचमीनिमित्त अनेक घोषणा महाराष्ट्र सरकारने केलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या घोषणांचा तुम्हाला लाभ घ्यावा लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर लाडक्या बहिणी योजनेचे जे आता जर तुम्हाला 1500 रुपये भेटतात, पण अनेक लाडक्या बहिणींना प्रश्न पडला असेल 2100 रुपये कधी भेटणार, 2100 रुपये कधी भेटणार. 2100 रुपयाची सुद्धा सर्वात लवकर घोषणा केली जाणार आहे. जर तो तुम्हाला 2100 रुपयाची हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर मला संपूर्ण व्हिडिओ ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती पहा. त्यामध्ये तुम्हाला 2100 रुपयाची घोषणा जी लाडकी योजना जून महिन्यामध्ये सुरू झाली होती, ज्यावेळेस त्याला 1 वर्ष कंप्लीट होणार आहे त्याच्या वर्षपूर्तीला 2100 रुपयाची घोषणा होणार आहे. सर्वात अगोदर आपण डिटेल आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला जून महिन्यापासून 2100 रुपये भेटायला सुद्धा सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या महिला पात्र आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणीसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यासाठी महत्वाचा म्हणजे 2.5 लाखाचा उत्पन्नाचा दाखला काढून घेणे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या रेशन कार्डाची केवायसी करून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. हे 2 काम केले तर तुम्हाला इथून पुढे तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता भेटणार आहे. ज्या महिला अपात्र आहेत त्यांनी सुद्धा 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्नाचा दाखला काढून घेऊन ज्या दुरुस्तीसाठी जी वेबसाईट लॉन्च होणार आहे त्याच्यावर तर तुम्ही अपलोड केला तर तुम्हाला सुद्धा ज्या महिला अपात्र आहेत त्यांना सुद्धा लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता भेटणार आहे. ही सुद्धा सर्वात आनंदाची बातमी आहे. आता 5 गिफ्ट कोणकोणते याच्या देखील सुद्धा तुम्हाला या व्हिडिओ देणार आहेत. म्हणजे कोणकोणते तुम्हाला रंगपंचमी निमित्त गिफ्ट भेटणार आहेत 5, तुम्हाला याच्याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओ देणार आहे. तर तुम्हाला जे रंगपंचमी निमित्त महाराष्ट्र सरकार भिजवून टाकणार आहे, कारण महाराष्ट्र शासनाने घोषणाच अशी केलेली आहे रंगपंचमी निमित्त 1500 रुपयाचं वाटप हे 100% केले जाणार. आता ते मला 10 ते 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत. आता रंगपंचमी निमित्त महत्वाची अपडेट आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर केले जाणार आहे याच्याबद्दल सुद्धा या व्हिडिओमध्ये मिळणार. सर्वात पहिला जिल्हा आहे अमरावती, नागपूर, गडचिरोली, बीड, अहिल्यानगर, तिकडे सोलापूर, धुळे, सातारा या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. अनेक महत्वाच्या सुद्धा योजना महाराष्ट्र सरकार घेऊन आले आहेत. सर्वात पहिली योजना म्हणजे पिंक रिक्षा योजना. पिंक रिक्षा योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींना
स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी जवळजवळ 50,000 रिक्षाचं वाटप करण्यात आले. तुम्ही जर मेट्रो सिटीमध्ये राहत असाल, तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल, अनेक महिलांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यासाठी पिंक रिक्षा योजना महाराष्ट्र सरकारने घेऊन आलेल्या आहेत. तर या पिंक रिक्षाच्या योजनेअंतर्गत तुम्हाला जवळजवळ 1,00,000 रुपये अनुदान भेटतं आणि रिक्षाचं वाटप सुद्धा भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेतून तुम्हाला छोट्या मोठ्या रिक्षाचा व्यवसाय सुरू करायचा आहे. तुम्ही रिक्षाचं ट्रेनिंग सुद्धा दिले जाणार आहे, रिक्षा कशी चालवायची, आणि तुम्हाला छोटा मोठा व्यवसाय करून दिवसाला 2,000 रुपये आणि महिन्याला 40,000 ते 50,000 रुपये तुम्ही कमवू शकता. तर मित्रांनो, ही सुद्धा अतिशय आनंदाची बातमी. दुसरी योजना म्हणजे तुम्हाला वर्षाला 2,500 रुपये भेटणार आहेत. ती कुठली योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाचे 2,500 रुपये भेटणार. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे गॅस आहे त्या गॅसची KYC अपडेट करून घेणं अतिशय गरजेचं आहे. जो तुमच्या पतीच्या नावावरती जो गॅस आहे तो तुमच्या नावावरती करून जी अन्नपूर्णा योजनेचे 2,500 रुपये ते सुद्धा तुम्हाला अनुदान टप्प्याटप्प्याने 3 टप्प्यामध्ये तुम्हाला त्याचे 830 असे पैसे भेटणार आहेत. टोटल 2,500 रुपये त्याचा सुद्धा तुम्ही लाभ घ्या. तर दुसरं पाहायला गेलं तर लाडक्या बहिणी योजनेतून जी SBI बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने सुद्धा सर्वात मोठी अपडेट आणलेली आहे. म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी ज्या मुलींचं भविष्य तुम्हाला उज्ज्वल करायचं अशा महिलांना सुद्धा अतिशय महत्वाचे लाईफ इन्शुरन्सने म्हणजे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया या लाईफ इन्शुरन्सने सर्वात महत्वाची अपडेट आणली आहे. तुम्हाला वर्षाला 50,000 रुपये भरायचे आहेत. 50,000 रुपये वर्षाला भरल्यानंतर 15 वर्षापर्यंत तुम्ही 50,000 रुपये भरले तर तुमचं मुलींचं भविष्य सुद्धा अतिशय महत्वाचं ठरणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 7 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर 29,000 रुपये तुम्हाला वर्षाला चालू राहणार आणि 15व्या वर्षी तुम्ही 15 वर्षापर्यंत तुम्ही 50,000 रुपये भरत राहिला तर तुम्हाला तिथून पुढे संपूर्ण आयुष्य तुम्हाला वर्षाला 48,250 रुपये भेटणार. 15 वर्ष तुम्ही फक्त 50,000 रुपये भरा आणि तिथून पुढे तुम्हाला वर्षाला 48,250 भेटणार. ही स्टेट बँक ऑफ इंडियाने अतिशय चांगल्या प्रकारची योजना आणली. या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, ही माहिती कशी वाटली? ही माहिती आवडल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक करा असेच अपडेट घेण्यासाठी. धन्यवाद.